नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील भगर साबुदाणा पापड्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने उपवासासाठी या पद्धतीने भगर साबुदाणा पापड्या नक्की बनवून बघा, सगळे आवडीने खातील. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. 1 वाटी भगर घेतली व 1 वाटी साबुदाणा घेतलाय. भगर साबुदाणा पापड्या बनवण्यासाठी हे प्रमाण एकदम योग्य आहे. समप्रमाणामध्ये साबुदाणा आणि भगर घ्या. 2 मोठ्या वाट्यांमध्ये त्यांना टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता पाणी टाकूया आणि व्यवस्थित भिजवून घेऊया. भगर स्वच्छ धुवून घ्या, नंतर पाण्यामध्ये भिजत घाला. हे बघा, आता यांना व्यवस्थित भिजवून घेऊया. 5 तास पूर्ण झाले. आपले साबुदाणा व भगर व्यवस्थित भिजले. या पद्धतीने भिजवून घ्या. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जी बी भगर भिजवून घेतली आहे ती सर्व भगर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व तिचं वाटण करून घेऊया. या पद्धतीने एकदम बारीक असं वाटण करून घ्या. एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 तांबे इतकं पाणी घेऊया. पाणी हे गरम होण्यासाठी ठेवूया. गरम झाल्यानंतर आपण जो बी साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतला आहे तो सर्व साबुदाणा आता ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आणून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आणून घेऊया. आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे. आपला साबुदाणा पण छान फुलला आहे पाण्यामध्ये. जी बी भगर आपण दळून घेतली आहे ती सर्व भगर आता ह्या उकळत्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लो टू मीडियम गॅसवर अर्धा तास व्यवस्थित साबुदाणा व भगरीला शिजून घ्या. मिश्रण जितकं व्यवस्थित शिजल्या जातं ना तितक्या पापड्या ह्या व्यवस्थित होता आणि वर्षभर टिकता. अर्धा तास पूर्ण झाला आहे. आपलं मिश्रण तयार झालं आहे. या पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर आपण आता एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे. पळीच्या साहाय्याने मिश्रणाला ह्या प्लास्टिकच्या कागदावर टाकून घेऊया. या पद्धतीने आता आपण पापड्या बनवून घेऊया. एकसारख्या आकारामध्ये बनवा किंवा तुम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पापड्या बनवताना मिश्रण हे थोडंसं जाडसरच टाका, जेणेकरून आपल्या पापड्यांना चिरा जाणार नाही आणि पापड्या पण व्यवस्थित होतील. आपल्या सर्व पापड्या बनवून झाल्या. आता कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस पापड्यांना वाळून घेऊया. जितक्या व्यवस्थित वाळल्या जाता तितक्या वर्षभर टिकता. हे बघा, 2 दिवस पूर्ण झाले. आपल्या पापड्या व्यवस्थित वाळल्या आहे. एकदम पातळ अशा भगर साबुदाणा पापड्या झाल्या आहे. या पद्धतीने पापड्या नक्की बनवून बघा. आता एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेलाला व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर हे बघा, मी तुम्हाला आता एक पापडी तळून दाखवते किती व्यवस्थित फुलल्या जाते. या पद्धतीने आता आपण सर्व पापड्या अशाच तळून घेऊया. पापड्यांचा कलर तर बघा किती सुंदर आला आहे आणि टम्म अशा फुलता आहे. सर्व पापड्या आपल्या तळून झाल्या आहे. हे बघा, आता एक पापडी मी तुम्हाला हातावर चुरून दाखवते. किती ठिसूर अशा पापड्या झाल्या आहेत. तोंडात टाकताच विरघळणार आहे ह्या भगर साबुदाणा पापड्या. ह्या उन्हाळी वाळवणामध्ये नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व वर्षभर टिकणारे अशा साबुदाणा भगर पापड्या तर नक्की करून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.